माय माऊली विचार म्हणतात, संस्कृतीचे करू जातात. माई रत्ना अलका एकच विचार. मी संक्रांतीबद्दल माहिती सांगते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरी, चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. न खाये भोगी तो सदा रोगी हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकले असेल. पण नेमकं भोगी ही भानगड काय असते, ती का साजरी केली जाते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी का साजरी करतात. भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाकरी, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरी, चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात भोगी हा उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात साजरा केला जातो. संपूर्ण भारतभर भोगी हा सण साजरा केला जातो. फक्त या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तामिळनाडूत हा सण भोंगी पोंगल म्हणून करतात, तर आसाममध्ये भोगली बहु म्हणून साजरा करतात, तर पंजाबमध्ये लोहिरी, राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून साजरा केला जातो. भोगी म्हणजे आज भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. भोगी आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. भोगी का साजरी करतात. त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकावं म्हणून प्रार्थना केली होती. अशी मान्यता आहे की ही पीक वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेटही देत असे. भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेले असत, त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भागाये खिंगाट म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणारे अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकर, खरडा, सर्व शेंगभाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांचे मिश्र भाजी असे बेत उपभोगायला असतो. मकर संक्रांतीचे महत्त्व. मकर संक्रांत म्हणजे जानेवारी येणारा पहिला सण. हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटली जाते. तसेच या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांत असे म्हणतात. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थातच या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीपासून पहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या राशीला मकर संक्रांती म्हणतात. पंचांगानुसार मकर संक्रांती उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणारा आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची प्रार्थना केली जाते. नमस्ते.